सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधतायत। गिरीश बाइक और पकड़ रोलिंग का रोल थोड़ा पुढे से करा आवाज नाही। एक मिनिट ये रोल का पकड़ गिरीश वर पकड गाण्याची परंपरा आहे, मोठी हंडी आहे, मानाची हंडी आहे। तुम्ही स्वतः सहभागी व्हाल। एमबी नाक्याची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आहे। हा मानाचा उत्सव आहे। खऱ्या अर्थाने या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतल्या महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथं सलामी देतो आणि मग पुढे जातो। ही परंपरा आहे, कारण इथे दिघे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि इथं जीवघेणी स्पर्धा असते। यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि म्हणून दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, शिवजयंती आहे, असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले। यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं। तसा दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे। आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे। इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण आणि सगळे लोक इथे येतात, सगळे गोविंदा येतात आणि दिघे साहेबांचं नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामा नये आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये। म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला। या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं। त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता, आता प्रो गोविंदा देखील झाला। त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला। प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे। खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत आणि मला आठवतंय जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं, सर्वसामान्यांचं सरकार आणलं, त्यावेळी सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता हा गोविंदा निर्बंधमुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले आणि आज त्याच उत्साहाने त्याच जल्लोषामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्ताचा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय। रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदाच गोविंदा दिसत आहेत आणि यामुळे आपली सण उत्सव परंपरा ही पुढे जाते आहे। सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही गोविंदांना काय आवाहन करणार? सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी त्यांचा आपण इन्शुरन्स काढला आहे। त्याचबरोबर प्रो गोविंदा आपण सुरू केला। त्याचबरोबर इथं सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी सेफ्टी नेट असेल, कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरीसुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरीसुद्धा या जे काही कामाचं आम्ही